नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती विषय भूगोल इयत्ता 11वी कला। मी प्राध्यापक साखरे SS। आज मी आपणाला भूगोल विषया संदर्भात भूगोल म्हणजे काय आणि भूगोल विषयाचे प्रमुख असणाऱ्या 2 शाखा आणि त्याची झालेली विभागणी याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहे। तत्पूर्वी चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी भूगोल विषय घेतलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयातर्फे व विषय प्रमुख म्हणून प्राध्यापक साखरे SS यांच्यातर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाचा अभ्यास करीत असताना भूगोल विषयाचं महत्त्व काय आहे हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलंच आहे। तरी देखील आज आपण भूगोल म्हणजे काय आणि त्याच्यानंतर भूगोल विषयाच्या प्रमुख 2 ज्या शाखा आहेत त्याविषयी काय चर्चा आहे ती पाहणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम विषय भूगोल ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे। म्हणजेच आजपर्यंत 10वी पर्यंत आपण भूगोल म्हणजे काय ही संकल्पना पाहिलेली आहे। तरी देखील थोडक्यात आपणाला इथून पुढे कधीही तुम्हाला भूगोल म्हणजे काय विचारलं तर 2 शब्दामध्येच व्यापक दृष्टीने भूगोल विषयाची व्याख्या मांडता येणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करीत आहोत आणि तशा प्रकारची व्याख्या, तशा प्रकारची डेफिनेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मग तुम्ही थोडासा विचार करा की विषय भूगोल आणि भूगोल म्हणजे काय, नेमकं काय आपल्याला व्याख्या मांडता येईल, काय आपल्याला सांगता येईल की भूगोल म्हणजे नेमकं काय। तर थोडासा विचार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मांडता येत आहे की भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणे होय। पहा किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे। इथं पृथ्वीचे वर्णन 2 शब्द आहेत आणि या 2 शब्दावरती दिसताना 2 शब्द आहेत परंतु अर्थ मात्र अतिशय व्यापक आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर काही बुवाबाजी करणारे जे लोक आहेत ते काय म्हणतात की माझ्या हातावरती पाणी टाका, ते पाणी गोड लागेल। म्हणजे त्यांच्याकडे तसं काही दैवी शक्ती नसते, परंतु त्यांनी काय केलेलं असतं तर जी साखर आहे तर ती साखर ती बारीक करून त्याचं त्या ठिकाणी उदाहरणार्थ एक 50 ग्रॅम साखर असेल तर त्याची एक छोटीशी गोळी केलेली असते, म्हणजे इतकी 50 ग्रॅमचं एका गोळीमध्ये रूपांतर केलेलं दिसून येतं, म्हणजे ते साठवलेलं दिसून येतं। म्हणजेच काय तर ती छोटीशी गोळी फोडून त्या हाताला लावलेली असते, ती दिसत नाही आणि त्याच्यावरती पाणी टाकलं, ते पाणी आपण त्या ठिकाणी घेतलं तर आपल्याला ते गोड लागतं। म्हणजेच त्या छोट्याशा गोळीमध्ये 50 ग्रॅम साखरेचा त्या ठिकाणी अंश असतो। तसंच या ठिकाणी हे व्यापकपण आपल्याला या ठिकाणी जाणवेल की पृथ्वीचे वर्णन 2 शब्द आहेत परंतु या 2 शब्दावरती भूगोल म्हणजे काय हे संपूर्ण शास्त्र, पूर्ण व्यापकपण या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। पहा इथं भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना 2 शब्द दिलेले आहेत, जिओ प्लस ग्राफी। आता जिओ म्हणजे काय आणि ग्राफी म्हणजे काय तर हा पूर्ण शब्द दिलाय। जिओग्राफी म्हणजे भूगोल आणि याच्यावरून पृथ्वीचे वर्णन करणे होय असं म्हटलेलं आहे। आता तो विस्तृत भाग काय म्हटलेला आहे पहा,
इथं घेतलं आपण जिओ. जिओ म्हणजे अर्थ आणि अर्थ म्हणजे पृथ्वी. या जॉग्राफी शब्दाची फोड केली, त्याच्यातला एक शब्द घेतला जिओ, आणि जिओ म्हणजे काय, अर्थ, समानार्थी शब्द, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, पृथ्वी. इथे घेतलंय आपण पृथ्वी. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ग्राफी. इथला ग्राफी शब्द इथे घेतला आपण. ग्राफी म्हणजे काय, डिस्क्रिप्शन, समानार्थी शब्द, आणि डिस्क्रिप्शनला काय म्हटलेलं आहे, वर्णन करणे. म्हणजे पहा, जिओ म्हणजे अर्थ, पृथ्वी, आणि ग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन, वर्णन. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणे होय. पहा, या संदर्भात आपल्याला या ठिकाणी व्यापक दृष्टीनं दोनच शब्द आहेत, आणि या दोन शब्दावरून म्हणजेच या ठिकाणी जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफी म्हणजे वर्णन, पृथ्वीचे वर्णन करणे म्हणजे भूगोल, ही व्याख्या आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती सर्व व्यापक दृष्टीने अर्थ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. एक उदाहरण पहा, माऊली काय म्हणतात, हे विश्वची माझे घर. म्हणजे या ठिकाणी आपण विश्व कशाला म्हणतो, तर आपल्या विषयाचे थोर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, डॉक्टर जयंत नारळीकर नाव आपण ऐकलेलं असेल. तर त्याचा आणि माऊलीने म्हटलेल्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. काय आहे, तर 7 खंड, 4 महासागर, आणि हा सर्व भाग म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी आहे असं आपण म्हणतो. परंतु या पृथ्वीसारखा त्याच्या आसपास असणारे 8 ग्रह, त्याच्यामध्ये सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली, ग्रहांची निर्मिती झाली, असा सर्व भाग, त्याच्यामध्ये आकाशगंगा असेल, दीर्घिक असेल, असा सर्व भाग म्हणजे एक विश्व. आणि असे अनेक विश्व या भूमंडळात त्या ठिकाणी आहेत, असं त्या ठिकाणी अवकाशामध्ये आहेत, असं जयंत नारळीकर देखील त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यालाच या सर्व भागाला अशा अनेक कितीतरी पृथ्वी आहेत, अनेक कितीतरी ग्रह आहेत, अनेक कितीतरी सूर्यमाला आहेत, आणि हा सर्व भाग त्याला म्हटलेला आहे विश्व. आणि माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर. आणि त्यांची ही किती व्यापक संकल्पना आहे पहा. आपण मात्र आपलं 4 त्या ठिकाणी खिडक्या, एक दरवाजा, घरामध्ये असणारे 4 माणसं, याला आपण त्या ठिकाणी माझं घर म्हणतो. परंतु माऊली ही मर्यादित वृत्ती न ठेवता संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी म्हणतात, हे विश्वाची माझे घर. तसंच या पद्धतीनं इथं भूगोल म्हणजे काय, तर ही आपल्या गावापुरती, घरापुरती, राज्यापुरती, देशापुरती ही संकल्पना मर्यादित नाही, तर पूर्ण पृथ्वीचं वर्णन. आणि या पृथ्वीमध्ये जो सर्व भाग येतोय तो भाग म्हणजेच भूगोल. अशा प्रकारचे या 2 शब्दामध्ये जे व्यापकपण दडलेला आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. याला म्हटलेलं आहे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणे होय. ठीक आहे, आता या ठिकाणी थोडक्यात भूगोल म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आली. आता याच्यामध्ये या भूगोल विषयाचा अभ्यास करीत असताना तो नेमका कुठून सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची, मग त्या ठिकाणी गावानुसार करायची का देशानुसार करायची, खंडानुसार करायची का सागरानुसार करायची, त्याचबरोबर त्या ठिकाणी हवामानानुसार करायची का तापमानानुसार त्या ठिकाणी करायची, मृदेनुसार करायची का त्या ठिकाणी वनस्पतीनुसार करायची, प्राण्यानुसार करायची, मानवानुसार करायची, पिकानुसार करायची. याच्यामध्ये अनेक घटक त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. आणि त्या घटकामध्ये किचकटपणा येऊ शकतो, तो भाग मिक्स होऊ शकतो, आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी तो भाग क्लिष्ट होण्याची शक्यता आहे. तो होऊ नये म्हणून भूगोल विषयाचा अभ्यास करीत असताना या भूगोल विषयाच्या प्रमुख 2 शाखेमध्ये सर्वप्रथम याची विभागणी केलेली दिसून येते. आणि त्या 2 शाखा कोणत्या आहेत, तर त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. भूगोल विषयाच्या मुख्य 2 शाखा, या 2 शाखेमध्ये त्याची विभागणी केलेली दिसून येते. आणि त्यानुसार त्याचे वेगवेगळे भाग केलेत, आणि त्या भागानुसार केला जाणारा हा अभ्यास. इथं देखील एक उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो, की भूगोल विषयाच्या ज्या 2 शाखा आहेत म्हणजे काय, तर थोडक्यात या शाखेमध्ये वेगवेगळे भाग येतात. जसं भूगोल म्हणजे आपल्या समोर एक मानव घ्या, त्या मानवाचं कसं, एखादा काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर आपण दवाखान्यामध्ये जातो,
साधं सर्दी खोकला ताप असेल तर जनरल डॉक्टरकडे जातो आणि मेजर प्रॉब्लेम जर त्या ठिकाणी डोळ्याचा असेल, कानाचा असेल, त्वचाचा असेल, हाडांचा असेल तर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे त्या ठिकाणी आपण जातो. तसं भूगोल म्हणजे मानव आणि त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शाखामध्ये विभागणी केली म्हणजे डोळ्यांचा डॉक्टर वेगळा, कानाचा डॉक्टर वेगळा, हाडांचा डॉक्टर वेगळा, छातीचा डॉक्टर वेगळा आणि अशी विभागणी केल्यामुळं त्या ठिकाणी प्रॉपर त्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला विलाज झालेला दिसून येतो. त्याच्यावरती आपल्याला काहीतरी डिसिजन घेता येतं आणि रिझल्ट मिळतो. तसंच या ठिकाणी देखील भूगोल विषयाचा अभ्यास करीत असताना भूगोल विषयाच्या मध्ये वेगवेगळ्या 2 प्रमुख शाखा केल्या, त्याच्यामध्ये उपशाखा केल्या आणि त्यामुळं अभ्यास करून भूगोल विषयाचा हा सर्व भाग त्या ठिकाणी व्यवस्थित मांडून लक्षात घेण्यासाठी सोपा केलेला दिसून येतो. याच्यामध्ये पहिली शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि या बाजूला दुसरी शाखा येईल ती म्हणजे मानवी भूगोल. इथे देखील प्राकृतिक भूगोल फिजिकल जिओग्राफी म्हटलेला आहे आणि प्राकृतिक भूगोल हा भाग नैसर्गिक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येतं तर पर्वत, पठार, मैदानी, नद्या, दऱ्याखोऱ्या, सागर हा सर्व भाग जो आहे म्हणजे नैसर्गिक घडामोडी, भौगोलिक घडामोडी हा सर्व भाग प्राकृतिक भूगोलामध्ये येतो. म्हणून याला म्हटलेला आहे फिजिकल जिओग्राफी आणि हा अभ्यासक्रम याच्यावरती दुसरी शाखा आलेली आहे मानवी भूगोल, ह्युमन जिओग्राफी. म्हणून अगोदर प्राकृतिक भूगोल म्हणून याला म्हटलेलं आहे बेस. इमारतीचं उदाहरण लक्षात घ्या. इमारतीचं लाईफ वाढवायचं असेल तर पाया भक्कम होणं गरजेचं आहे. म्हणून इमारत म्हणजे पुढं मानवी भूगोल आहे दुसरी शाखा आणि त्या इमारतीचा पाया म्हणजे प्राकृतिक भूगोल. हा पाया आपल्याला दिसत नाही परंतु इमारतीचं लाईफ याच्यावरती अवलंबून असतं म्हणजे बेस म्हटलेलं आहे म्हणजेच प्राकृतिक भूगोल. आता या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना या प्राकृतिक भूगोलामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे गट केलेत अभ्यास करण्यासाठी सोपं, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आणि तो भाग आपल्याला व्यवस्थित लक्षात येतो. याच्यामध्ये भूरूपशास्त्र. भूरूपशास्त्र म्हणजे जमिनीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सियाल असेल, सीमा असेल, वरचा थर असेल, त्याच्यानंतर खाली कडक पाषाण त्या ठिकाणी असा सर्व जो अभ्यास आपण भूरूपशास्त्राचा करणार आहोत त्याला त्या ठिकाणी म्हटलेला आहे जमिनीचा अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र. दुसरी शाखा आहे हवामानशास्त्र. हवामानाचा क्लायमेटॉलॉजी या ठिकाणी म्हटलेला आहे. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा हवामान असतं. उदाहरणार्थ आपण राजस्थानमध्ये जर गेलो आपल्या भारतामध्ये तर त्या ठिकाणी उष्ण प्रकारचं हवामान आहे. हिमालय पर्वतामध्ये गेलो तर थंड प्रकारचं हवामान आहे. सागरी किनारपट्टीला जर आपण गेलो तर उष्ण व दमट प्रकारचं हवामान आहे. जागतिक स्तरावरती आफ्रिका खंडामध्ये आपण जर गेलो तर आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट जगातील सर्वात उष्ण प्रदेश, उष्ण वाळवंट जगातील सर्वात मोठं वाळवंट म्हणजे त्या ठिकाणी हवामान वेगळं असलेलं दिसून येतं. तर सैबेरियाच्या प्रांतामध्ये गेलो तर अतिशय थंड हवामान त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजे सर्वात कमी तापमानाची नोंद सैबेरियामध्ये त्या ठिकाणी दिसून येते, रशियातील सैबेरिया. तर सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद म्हणजे हवामानशास्त्राचा अभ्यास या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. तिसरी शाखा आहे खगोलशास्त्र म्हणजे अवकाश संशोधन. आकाशामध्ये कोणत्या प्रकारचे ग्रह आहेत, कोणत्या प्रकारचे तारे आहेत, त्या ठिकाणी दीर्घिका म्हणजे काय, त्याचबरोबर आकाशगंगा म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नैसर्गिक ग्रह कोणते, आपण त्या ठिकाणी तयार केले कृत्रिम ग्रह वेगवेगळा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले, तो सर्व जो अभ्यास आहे तर त्या ठिकाणी नासा नावाची जी संस्था आहे ती जागतिक स्तरावरती अमेरिकेची आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली दिसून येते. आणि भारताचा जर उल्लेख केला तर इस्रो नावाची ही संस्था याच्यावरती हा खगोलशास्त्राचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये मांडलेला दिसून येतो. पुढची शाखा आहे ती म्हणजे सागरशास्त्र. आता सर्वसाधारणपणे या पृथ्वीवरती 4 महत्वाचे सागर आणि 7 खंड असलेले दिसून येतात. सागरशास्त्रामध्ये जगातील सर्वात मोठा पॅसिफिक महासागर, त्याच्यानंतर अटलांटिक महासागर, नंतर हिंदी महासागर,
आणि बर्फाच्या तिथे असणारा आर्क्टिक महासागर, असे 4 महासागर आणि या 4 महासागरावरती 7 खंड, म्हणजे जसे लाकडाच्या ओंडके तरंगतात तसे 7 खंड असलेले दिसून येतात. मग या सागरशास्त्रामध्ये कोणत्या खंडामध्ये, कोणत्या भागामध्ये कोणता त्या ठिकाणी महासागर आहे, त्याच्यामध्ये कोणते देश त्या भागामध्ये आहेत, या सागराचा वापर त्या देशामध्ये मासेमारीसाठी, वाहतुकीसाठी कशा पद्धतीने केलेला दिसून येतो, त्याचा परिणाम त्या देशावरती, त्याच्या हवामानावरती कसा झालेला दिसून येतो, अशा प्रकारचा सर्व अभ्यास हा सागरशास्त्रामध्ये म्हणजेच ओशनोग्राफीमध्ये त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. पुढची शाखा आहे ती म्हणजे वनस्पती शास्त्र. आता प्राकृतिक भूगोलाची ही देखील एक महत्वाची शाखा आहे. वनस्पती शास्त्रामध्ये वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र असे देखील 2 भाग केलेले दिसून येतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळून येतात. आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर पानझडी वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. थंडीचे दिवस संपत आले की उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी प्रचंड उष्णता आहे, म्हणून झाडं आपल्या प्रदेशामध्ये काय करतात तर झाडांची पानगळ करून पाणी कसं त्या ठिकाणी वाचवता येईल, कमी पाण्यामध्ये कसं जगता येईल म्हणून त्या ठिकाणी आपली झाडाची पानं वसंत ऋतूमध्ये अगोदर त्या ठिकाणी गेलेले दिसून येतात आणि वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटलेली दिसून येते. म्हणजे झाडं निसर्गाशी कसं जुळवतात, नंतर पुढे 3 महिने पाऊस नाही, उष्णता प्रचंड आहे, म्हणजे अशा आपल्या भागामध्ये पानझडी वृक्ष आढळतात. इतर तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेशाचा उल्लेख केला. तैगा प्रदेशामध्ये तर प्रामुख्याने या प्रदेशामध्ये विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशामध्ये हिरव्या वनस्पती वर्षभर त्या ठिकाणी आढळतात. वर्षभर पाऊस पडत असलेला दिसून येतो, म्हणून या वनस्पतींना त्या ठिकाणी सदाहरित, वर्षभर हिरव्या वनस्पती असतात पण त्यांना सदाहरित वनस्पती असं म्हटलेलं दिसून येतं. म्हणजे हा वनस्पतींचा अभ्यास वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कोणत्या वनस्पती आहेत त्यांचा अभ्यास याच्यामध्ये केलेला दिसून येतो. त्याच वनस्पतीवरती आधारित जीवशास्त्र म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा अभ्यास, कोणत्या प्रदेशामध्ये कोणते प्राणी त्या ठिकाणी महत्वाचे असलेले दिसून येतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला तर कांगारू प्रकारचा प्राणी त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. किंवा पेंग्विन प्रकारचा प्राणी त्या ठिकाणी असेल, किंवा जो बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अंटार्क्टिका खंडामध्ये आढळतो, अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी म्हणजेच वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. आणि या इतर ज्या शाखा आहेत या शाखांचा अभ्यास म्हणजेच नैसर्गिक घडामोडी, भौगोलिक त्या ठिकाणी घडामोडी हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जाणारा अभ्यास, यालाच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आपण प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी. आणि ही शाखा पूर्ण अभ्यास आपण करणार आहोत इयत्ता 11वी मध्ये, म्हणजेच नैसर्गिक घडामोडींचा, भौगोलिक घटकांचा, प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास, याला त्या ठिकाणी म्हटलेला आहे बेस, म्हणजे इमारतीचा पाया. आणि हा इमारतीचा पाया भक्कम झाला की याच्यावरती आपल्याला इमारत त्या ठिकाणी बांधावायची आहे. पण ती इमारत बांधण्या अगोदर हा पाया भक्कम करायचा आहे 1 वर्षभर. म्हणून हा सर्व प्राकृतिक भूगोलाचा जागतिक स्तरावरती आपण अभ्यास करणार इयत्ता 11वी मध्ये. म्हणून भूगोल विषयाच्या ज्या मुख्य 2 शाखा आहेत त्याच्यातील पहिली शाखा प्राकृतिक भूगोल, आणि हा सर्व अभ्यासक्रम इयत्ता 11वी मध्ये एकूण वेगवेगळ्या 8 टॉपिक मध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ते कोणकोणते वेगवेगळे 8 टॉपिक आहेत या उपशाखेवरतीच त्या ठिकाणी ते टॉपिक अवलंबून असलेले दिसून येतात. तर त्याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत इयत्ता 11वी मध्ये. म्हणून लक्षात ठेवा, प्राकृतिक भूगोल हा बेस, नैसर्गिक घडामोडी, भौगोलिक घडामोडी, आणि हा सर्व अभ्यासक्रम इयत्ता 11वी मध्ये. हा बेस त्या ठिकाणी पक्का झाला की आपली इमारत जास्त काळ टिकणार आहे. त्यासाठी बेस महत्वाचा होणं गरजेचं आहे. आणि बेस क्लिअर झाला की आपण इमारत बांधणार आहोत. ती शाखा म्हणजे पुढच्या वर्षी 12वी मध्ये मानवी भूगोलाचा आपण अभ्यास करणार, म्हणजेच ह्युमन जॉग्राफी. आता मानवी भूगोलाचा म्हणजे काय, तर मानवाने काय केलं, या नैसर्गिक घडामोडीवरती आपल्या नॉलेजच्या आधारावरती, आपल्या इतर तंत्रज्ञानाचा वापर करून, ज्ञानाचा वापर करून जी प्रगती केलेली आहे, जी प्रोग्रेस केलेली आहे, तो सर्व भाग कशामध्ये येतो, मानवी भूगोलामध्ये. म्हणून याला म्हटलेलं आहे ह्युमन जॉग्राफी. आणि याच्यामध्ये मग 12वी मध्ये कोणकोणत्या शाखांचा आपण अभ्यास करणार आहोत, तर
त्या शाखा आणि त्या शाखांची इथं माहिती दिलेली दिसून येते. आता याविषयी आपण जास्त चर्चा न करता ज्यावेळेस आपण 12वी मध्ये जाणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम आपण या ज्या 8-9 ज्या इतर शाखा आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. तरी देखील थोडक्यात लोकसंख्या भूगोल, वेगवेगळ्या देशातील लोकसंख्येचा केला जाणारा अभ्यास. दुसरी शाखा आहे आर्थिक भूगोल. आर्थिक घडामोडी त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये कशा पद्धतीने घडलेल्या दिसून येतात. आर्थिक इकॉनॉमिकल जॉग्राफीचा अभ्यास या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर राजकीय भूगोल म्हणजेच राज्याच्या सीमा असतील, देशांच्या सीमा असतील, ते प्रश्न असतील, तो भाग त्या ठिकाणी राजकीय भूगोलामध्ये आपण करणार आहोत. वसाहत भूगोल म्हणजेच त्या ठिकाणी सेटलमेंट कशी झालेली आहे, घरांची वस्त्या कशा प्रकारच्या आहेत, तो अभ्यास या ठिकाणी केलेला दिसून येतो. प्रादेशिक भूगोल, प्रादेशिक म्हणजे रिजनल प्लॅनिंग, या प्रदेशानुसार असणारा बदल त्याच्यावरती कोणत्या घटकांचा परिणाम होतो तो अभ्यास याच्यामध्ये केलेला दिसून येतो. कृषी भूगोल म्हणजेच त्या ठिकाणी असणारा शेतीविषयक, कोणत्या प्रदेशामध्ये हवामानानुसार वगैरे त्या ठिकाणी शेतीचा अभ्यास, कोणती पिकं कोणत्या प्रदेशामध्ये कशी घेतली जातात त्याविषयी केला जाणारा अभ्यास कृषी भूगोलामध्ये आलेला दिसून येतो. वाहतूक भूगोल म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, रस्ते, रेल्वे, हवाई, जलवाहतूक, पाईपलाईन मधून होणारी वाहतूक, त्या या देशामध्ये कोणत्या देशामध्ये त्याचा विकास जास्त, याविषयी अभ्यास मानवी भूगोलामध्ये, वाहतूक भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. व्यापारी भूगोल, वाहतूक ही करत असताना व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही वाहतूक केलेली दिसून येते. आपल्या वस्तू इतर देशामध्ये पाठवायच्या, इतर देशातील वस्तू आपल्या देशामध्ये आणायच्या, म्हणजेच या ठिकाणी ट्रेड जॉग्राफी म्हटलेलं दिसून येतं. तर याचा देखील अभ्यास या मानवी भूगोलामध्ये केलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल या भूगोल विषयाच्या महत्वाच्या 2 शाखा त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्राकृतिक भूगोल ही मानवी भूगोलाची पहिली शाखा म्हणून याचा अभ्यास इयत्ता 11वी मध्ये, आणि हा बेस कंप्लीट झाल्यानंतर ही इमारत आपल्याला बांधायची, म्हणजे पाया भरण्याचं काम आपण वर्षभर इयत्ता 11वी मध्ये करणार आहोत. आणि एकदा पाया भक्कम झाला की 12वी मध्ये आपण इमारत बांधणार आहोत. आणि हे इमारतीचे प्रत्येक मजले त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. इथं देखील 12वी मध्ये 8 टॉपिक आहेत, याच्यावरतीच आधारित असलेले दिसून येतात. लोकसंख्येवरती आधारित 2 टॉपिक, पहिला आणि दुसरा त्याच्यावरतीच आधारित असतो. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रामुख्याने वसाहत भूगोलावरती 3रा टॉपिक असलेला दिसून येतो. 7वा टॉपिक प्रादेशिक भूगोल त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं या शाखेवरतीच आधारित 8 टॉपिकचा अभ्यास आपण मानवी भूगोलामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने थोडक्यात भूगोल म्हणजे काय आणि भूगोल म्हणजे त्या ठिकाणी जिओ प्लस ग्राफी, पृथ्वीचे वर्णन करणे म्हणजे भूगोल, आणि भूगोल विषयाच्या मुख्य 2 शाखा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल याविषयी आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली दिसून येते. पुढच्या भागामध्ये इयत्ता 11वी मध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये कोण 8 टॉपिक आहेत आणि त्या 8 टॉपिकचा कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासावायचं आहे याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत.